चला, आपण आता या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. येणाऱ्या आठवड्यासाठी म्हणजेच 3 मार्च ते 9 मार्च 2025 ह्या आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्यात प्रत्येक राशीमध्ये काय काय लिहिलेले आहे त्याची एक थोडीशी पूर्वकल्पना म्हणून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आठवड्याचं राशी भविष्य सांगत आहे. पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. हा आठवडा तुमच्या आत्मविश्वास आणि धैर्याने भरलेला असेल. तुम्ही परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या ऊर्जेने इतरांना प्रेरित कराल. अचानक काही अडथळे येऊ शकतात, पण तुमची चतुराई आणि झपाट्याने घेतलेला निर्णय यामुळे तुम्हाला यश मिळेल. बदलांसोबतच जुळवून घेणे, तुमच्या अंतःप्रेरणेवरती विश्वास ठेवा. 2 नंबरची राशी म्हणजे वृषभ राशी. या आठवड्यात संयम आणि सातत्य आवश्यक आहे. जरी प्रगती मंद वाटली तरीही सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला चांगले यश देतील. लवकर यश मिळवण्याच्या मोहात न अडकता प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन उपाय शोधा. तुमच्या वैयक्तिक जीवनात प्रेम आणि समजुतीला महत्त्व द्या. प्रियजनांशी अधिक जवळीक साधा. 3 नंबरची राशी म्हणजे मिथुन राशी. या आठवड्यात तुमचे कुतूहल आणि प्रेरणा वाढेल. तुमच्या मनात नवनवीन कल्पना येतील, त्यामुळे वेळ आणि नव्या योजना या तुम्ही आखू शकाल. आठवड्याच्या सुरुवातीला प्राधान्यक्रम ठरवून ठेवा, त्यामुळे अनावश्यक तणाव दूर होईल. पुढची राशी आहे आपली ती म्हणजे कर्क राशी. बदलाला उघड्या मनाने स्वीकारा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक उद्दिष्टांचा पुनर्विचार करावा लागेल आणि भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. तुमचे अंतःप्रेरणा योग्य मार्गदर्शन करेल. जुन्या शंका दूर करा आणि नवीन संधींना सामोरे जा. पुढची राशी आहे ती म्हणजे सिंह. तुम्ही आत्मविश्वासाने चमकत आहात आणि तुमची ऊर्जा लोकांना आकर्षित करते. हा आठवडा तुमच्या महत्त्वाकांक्षांसाठी अनुकूल आहे. महत्त्वाचे संवाद साधा, धाडसी पावले उचलू शकतात. तुमची स्वप्ने देखील तुम्ही सत्यामध्ये उतरवण्यासाठीचे प्रयत्न करू शकतात. पुढची रास म्हणजे कन्या. लवचिक राहण्यास शिकताना तुमचे उद्दिष्टांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या सुरुवातीला काही जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम अधिक ठरवून घ्या. शांतपणे आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही त्या बदलांना सहज गतीने सामोरे जाऊ शकतात. पुढची रास म्हणजे तुळ रास. या आठवड्यात तुम्हाला आत्मचिंतन करण्याची संधी आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन साधण्याची गरज आहे. संयम आणि शांतपणे परिस्थिती हाताळल्यास तुम्ही समस्यांवरती मात करू शकाल. पुढची राशी आहे वृश्चिक. या आठवड्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी उत्तम संधी येतील. काही संबंध आणि ध्येयांची पुनर्विचार तुम्हाला करावा लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात, पण तुमची मानसिक ताकद त्यावरती यश मिळवू शकेल. पुढची रास म्हणजे धनु. तुमच्या सुरक्षित क्षेत्राबाहेर जाऊन नवीन अनुभव घ्या. तुम्हाला काही वेगळे करण्याची तीव्र इच्छा आहे, तर तुम्ही ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल. बदलांचा स्वीकार करावा, कारण हे नवीन अनुभव आणि बदल हे तुम्हाला खूप काही शिकवून जातील. पुढची रास म्हणजे मकर रास. हा आठवडा धैर्य आणि आवश्यक बदल यांचा समतोल राखणारा असेल. मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील, पण काही अनपेक्षित परिस्थितीला देखील सामोरे जावे लागेल. नव्या संधींसाठी सज्ज राहा आणि जुन्या सवयींमध्ये थोडासा बदल करावा लागेल. पुढची राशी आहे ती म्हणजे कुंभ. तुमच्या सर्जनशीलतेला नवा उत्साह मिळेल, मात्र या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संयम आणि शिस्त अंगी आणावी लागेल.
नवीन संधी तुमच्या वाटेला येतील. काही महत्त्वाच्या लोकांशी नवीन नाते जुळू शकेल. पुढची रास म्हणजे मीन रास. हा आठवडा बदलांचा असेल. जुन्या मर्यादांमधून बाहेर पडून नवीन संधी शोधण्याची वेळ आहे. तुमच्या अंतःप्रेरणेला ऐका आणि ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत होत्या त्या गोष्टींना आता सोडून द्या. काही अप्रत्याशित घटना या घडू शकतात. त्यातून तुम्ही नवीन मार्गही काढू शकाल. मित्रांनो, हे होतं या आठवड्याच्या राशी भविष्याचं सामान्य मार्गदर्शन. अधिक सखोल मार्गदर्शनासाठी कुंडलीवर आधारित वैयक्तिक सल्ला घेणं खूप आवश्यक असते. मित्रांनो, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया मला कमेंटमध्ये तुम्ही टाईप करू शकतात. त्यानंतर केपी कुंडली जर कोणाला काढायची असेल त्याच्यामध्ये जन्मपत्रिका पूर्ण काढली जाते. त्यामध्ये आपला शिक्षण योग, संतती योग, वैवाहिक सौख्य, त्यानंतर धन, वास्तुयोग इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पूर्ण मार्गदर्शन या केपी कुंडलीमधनं केले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला केपी कुंडली काढण्यासाठी हवी असेल किंवा काढायची असेल जन्मकुंडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा नंबर टाईप करू शकतात. तर त्या नंबरवरती मी स्वतः तुम्हाला संपर्क साधेन आणि मग नंतर आपण केपी कुंडली काढून घेऊ शकतो. मित्रांनो, हे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.